अंतरवालीतील महिलांच्या डोळ्यात पाणी आणि आक्रोश पाहायला मिळाला। मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषण करत आहेत। 4 दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला असून त्यांची प्रकृती बिकट होत चालली आहे। मनोज जरांगे उपचारही घेत नाहीयेत। मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीवर ते ठाम आहेत। त्यांची अवस्था पाहून जमलेले लोक भावुक होत असून महिलांच्या डोळ्यात पाणी देखील पाहायला मिळालं। खरंच जेवण करून काय करायचं ते करावं, पण असं उपोषण करू नये। कारण आम्ही आमच्या पण घरच्या उपोषणाला बसले होते, आमच्या हातांना असे हाल पण बघत होते। सुखरूप येऊन कौशिक करावं, कारण ते आमच्या मुलाबाळांसाठी एवढा लढा देतात, तर आपली पण काहीतरी जिम्मेदारी बनते। माझी एकच विनंती आहे, 6 कोटी मराठ्यांचा जीव आहे। जर दादाला काही झालं तर सरकार तुझं काहीच खरं नाही। फडणवीस आणि शिंदे काय झालं, वेळ गेलेली नाहीये, आम्ही शांत बसणार वेळ गेलेली नाही तुमची। आणखी पण सुधरा, सरकारपर्यंत माझं हे बोलणं पोहोचवा, फक्त शोपीस म्हणून व्हिडिओ काढायचा। 6 कोटी मराठ्यांचा जीव आहे, जर त्यांना काही झालं ना, ह्या रणरागिणी तुला सोडणार नाही सरकार। हे बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचवा, आमच्या दादांकडे लक्ष द्या म्हणून। वेळ गेलेली नाहीये, लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे, सगळ्यांची अपेक्षा आहे। सगळ्या महिलांना सरकारच्या दारात जाऊन काय करू शकतात, मराठ्यांचं विशाल रूप पाहावं लागेल। जिम्मेदार फक्त सरकार राहणार आहे, आणि मराठा जेवढा शांत आहे ना, तेवढा तुम्हाला मराठ्यांचा विशाल रूप दाखवेल। सहजासहजी मराठी आणि कुणाच्या वाटेला जात नाही, केल्याशिवाय काढल्याशिवाय राहत नाही। एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतं देत नाही, हम तुम्हारे साथ हैं, जीतेंगे हम सब करेंगे। एक मराठा, एक मराठा, जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा, आज आरोग्य पथकाने जरांगे यांची आरोग्य तपासणी केली। दरम्यान या तपासणीत जरांगे यांचा बीपी कमी झाल्याचं समोर आलंय। यासोबतच त्यांची शुगर पण कमी झाली असून त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली। सरकारकडून मात्र अद्यापही या आंदोलनावर किंवा या उपोषणावर प्रतिक्रिया आलेली नाहीये। त्यामुळे जरांगेंना सरकारकडून कधी प्रतिसाद दिला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि मनोज जरांगे हे उपचार घेतात का, लोकांचा आक्रोश आणखीन वाढतो का, त्याकडेही लक्ष असणार आहे। एकूणच मनोज जरांगेंचं उपोषण आणि 4था दिवस याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.